आज मी आली आहे टेरेसवर काही रोप लावण्यासाठी। तर मी इथे हळदीचे रोपं तयार केले आहेत। तर हळद इथेच या टाकीमध्ये लावलेली होती अगोदर। तर ती हळद काढल्यानंतर मग मी ती हळद एका कपड्यामध्ये बांधून ठेवली होती। त्याला छान कोंब फुटले तर मग मी एका डब्यामध्ये एका छोट्याशा टोपलीमध्ये ते लावले। तर अशा पद्धतीने रोपं तयार झाले। आता हे रोपं परत या टाकीमध्ये लावून घेतले आणि बरेच रोपं माझे लावायचे बाकी आहेत, ते मी तुम्हाला दाखवते पुढे। पण त्या अगोदर हा कोकिळाचा सुमधुर आवाज ऐका आणि ती कोकिळा कुठे बसली आहे तेही मी तुम्हाला दाखवते। इथे लावलेले आहे मी अद्रक आणि त्यामध्येच उरलेले हळदीचे रोपं मी लावून घेत आहे। हळदीचे रोपं काही होते आणि छोटे छोटे कोंब आलेले हळदीचे तुकडे होते तेही इथे लावून घेतले, कारण की सध्या माझ्याकडे दुसरी माती तयार केलेली नव्हती। या 2 टाक्यामध्ये माती तयार करून ठेवली होती, त्यामुळे मी इथेच सर्व रोपं लावले। आणि अजून एका बकेटमध्ये मी माती तयार करून ठेवलेली आहे, तर तिथे मला लावायचे आहेत दिलपसंतचे रोपं। एका नारळाच्या करवंटीमध्ये मी थोडीशी माती टाकली आणि त्यामध्ये दिलपसंतच्या बिया टाकल्या, तर त्या बियांना छान अंकुर फुटले आणि त्याचे छोटे छोटे रोपं तयार झाले। काही जण दिलपसंत म्हणतात तर काही जण ढेमसं म्हणतात। जे गोल गोल असतात ना, भोपळ्यासारखे पण छोटे छोटे असतात ते दिलपसंत। त्यामधल्याच मी बिया काढून ठेवल्या होत्या आणि म्हटलं चला लावून बघू। तर बियाला छान अंकुर फुटले। आता बघू याचे झाडं कसे येतात। तर अशा पद्धतीने आज आम्ही लावले दिलपसंतचे झाडं, हळद आणि अद्रक। वरती पक्ष्यांचा थवा कुठे गेले आता होते ना, ते तिकडे गेले। या व्हिडिओमध्ये खूप वेळा आपल्याला कोकिळेचा सुमधुर आवाज ऐकायला आलेला आहे। तर त्या कोकिळा बसलेल्या आहेत आमच्या इथेच समोरच्या झाडावर, आणि एक नाही तर 2-2 कोकिळा बसलेल्या आहेत। आम्ही कॅमेऱ्यामध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या दोन्ही कोकिळा उडून गेल्या। तशी सायंकाळची वेळ झाली आहे, त्यामुळे हे पक्षी निघाले असतील आपल्या घराकडे। आजचा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।